करारनामा झालाय, अमेरिकेबरोबर करारनामा जो झालेला आहे, त्या करारनाम्यामधलं फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली. करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचं म्हटलेलं आहे, अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जुळून घ्यावं लागणार आहे. भारताला काय करावं लागणार, तर त्याला जुळून घ्यावं लागणार, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला असणारा मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय, आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय की हे युद्ध वाढलं तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस, हवाई अड्डे, हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात का? तो अमेरिकेच्या सांगण्यावरनं खुलं करणार असाल तर तुमचं स्वायत्ता गेली कुठे? तुम्ही स्वतंत्र राहिलात कुठे निर्णय घेण्याचे? आणि आज पुन्हा या देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे, हे लक्षात घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, राजकीय दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, आणि या देशाचा असणारं सार्वभौम हे अमेरिकेकडे घाण ठेवण्याचा असा असणारा प्रकार. मोहन भागवत, हे तुमच्या संघटनेला, RSS ला मान्य आहे का, याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्ता तुमची आहे, आमची सत्ता वेगळी राहणार, विथ अ डिफरन्स. हा शब्दप्रयोग तुम्ही केला होता, हा जो वेगळेपणा आहे, डिफरन्स जो आहे, हा गुलामीचा डिफरन्स होता. तुम्हाला या देशाला गुलाम करायचं होतं. आज तुमचा करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे.